शिकले म्हणजे शहाणे असते हे डोक्यातलं काढून टाका. शिकू नका म्हणत नाही मी, शिकू नका मुळीच म्हणत नाही. शिका शिका, वाघिणीचं दूध आहे शिक्षण. पण फार शिकले म्हणजे फारच मोठे झाले असं नाही. आणि जे शिकले नाही ते गाढ हवेत हे डोक्यातलं काढून टाका. उलट 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 जे माणसं शिकले नाही ते सगळ्या भावाच्या लेकराचे लग्न होस तर एक जागी राहत होते. न शिकलेल्याची ताकद होती. आता शिकलेली काल परवाची सफरचंदावानी गालाची ती नवऱ्याच्या कानात हळद नाही फिटत अंगावरची ती लगेच म्हणती दोनच तोंडन खिचडीन बोंड. कुठं म्हातारा म्हातारीचे कपडे धुवायचे, कुठं बसायचं त्याच्या वांद्यात, आपलं बाजूला मस्त संसार थाटू पायी चुडेलीन. हो हो ही चुडेलीन चुडेलीन. हो काल परवा जराशी शिकलेली सासू सासऱ्यानं कमिलेली संपत्ती चुरून हानी ती चुरून, पण त्याचे कपडे धुवायचे म्हणलं की हिच्या अंगात येतंय. झोपीत माळवत पडन एखादीच्या अंगावीच्या. हो त्याची संपत्ती खाट तीन त्याला नाही सांभाळा वाटत नाही का. हे जास्त शिकलेले. मी एवढे गाव फिरलो महाराज, मी काय गांजा उडून थोडंच फिरलोय. मी ज्या घरी गेलो त्या घरी उगच बघत असतो यांच्या घरी नोकरीला किती आहेत, मग उगच तुमचे आई वडील कुठे आहेत ते म्हणतो लहान्याकडे. तू इथं इचून निघालेत का? हा तुला शासनाचा 50,000 पगार आहे आणि तरी मायबापाला तिकडे येड्या बाबळीत संडासाला पाठी तू. हा का तुझ्या घरात सरप निघायला लागलाय? किती नालायकपणा. नाही बायकोचं मथारीचं जमत नाही. अरे मथारीमुळं तुला बायको आली, मथारीनं तुला बाळा त्यातच दाबलं असतं तर कुठं बायको आली असती सुंबळ्या? हा ही काल परवाची इति टाचाच्या चपला घालणारी ही 1.5 दिवसात आली नकटी आणि तो जमत नाही म्हणून तू मथारी संग. अरे मथारीनच तुला मोठं केलंय पानछटा. विठाला विठाला विठाला. फार शिकले महाराज. मी 7वी शिकलो मी 7वी. तर मला चांगले शिकलेली विचारते तुरीवर कोणतं औषध फवारी तू. मलाच लाज वाटते याला काय सांगावं म्हणून. हो मला 2.5 क्विंटल तुरी झाल्यात. मी 7वी शिकलो. 7वी आल्या का नाही रासाराम? हो 530 क्विंटल कापूस काढाय 7वी शिकलो मी. आणि आमच्या बाजूला ऍग्री झाले 3 पोरं तरी त्याच्या तुरी बाबर. हो म्हणलं या ठुंडी सावलीला काम येते तुला. सावलीला शिक्षणावर काय नसतंय. अहो या भारताचा 4था पुरस्कार अंगुठा देणार बाईला भेटलाय. पश्चिम महाराष्ट्रातली एक बाई अंगठा देणारी, तिला बीज माता म्हणून. तिला कितीतरी तांदळाची बी माहित येतं. विद्यापीठाचे लोक तिच्या चपला धुवालेत. ती अंगठा देणारी बाई आहे. असं काय नसतं शिक्षणावर. माणसाचं डोकं सुपीक असावा, त्याचे विचार सुपीक असावा, त्याचं आचरण गोड असावा. नसुदेन शिक्षण आणि लय वरी गेल्याचे विचार खराब आहेत. काय करायचं त्या पांचाटाला धुवून प्याचं का? विठाला विठाला.